बातमी आहे रायगडमधून। अलिबागमध्ये मनसेची जमीन परिषद होणार आहे आणि यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अप्पासाहेब धर्माधिकारींची भेट घेणार असल्याचं समजते आणि या भेटीनंतर राज हे जमीन परिषदेला जाणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। अजेश, मनसेची ही जमीन परिषद होणार आहे, काय आहे ही परिषद आणि कधी होणार आहे? या परिषदेमध्ये नेमकं काय काय होणार आहे? मिनल, राज ठाकरे मनसे प्रमुख जे आहेत ते आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत। बरोबर 8 वाजता ते मुंबईहून अलिबागच्या दिशेने निघणार आहेत आणि अलिबाग येथे आल्याच्या नंतर सर्वात प्रथम रेवदंडा येथे असणारे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ते भेट घेतील, दर्शन घेतील आणि त्यानंतर बरोबर 11 वाजता मनसेने आयोजित केलेल्या जमीन परिषदेमध्ये ते हजेरी लावणार आहेत, तिथून मार्गदर्शन करणार आहेत। सन्माननीय जे मनसेचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा असतात। याच्या आधीही त्यांनी जमिनीच्या बाबतीत, कोकणाच्या बाबतीत कशा पद्धतीने भूमाफिया कोकणवासियांच्या जमिनी कवडीमोल भावात घेतले याचे भाष्य अनेकदा त्यांनी आपल्या सभेत केले आहे आणि आता या ठिकाणी अलिबाग येथे मनसेने आयोजित केलेल्या जमीन परिषदेमध्ये नेमकं कोणते ते गौप्यस्फोट करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश, या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांचे आणखी काही नियोजित कार्यक्रम आहेत का? निश्चितच मिनल, जे राज ठाकरे आहेत ते अप्पासाहेब धर्माधिकारी जे ज्येष्ठ निरूपणकार आहेत त्यांचे दर्शन घेतल्याच्या नंतर ही जी जमीन परिषद आहे त्याच ठिकाणी असे अधिकृत त्यांचे जे आहेत ते दोनच कार्यक्रम समोर आलेले आहेत। अगदी अजेश, या जमीन परिषदेमध्ये ते नक्की काय काय मुद्द्यांवरती बोलणार आहेत हे जरी आपल्याला माहिती नसलं तरी नेमकं जमीन परिषदेमध्ये ते कोणत्या मुद्द्यावरती बोलणार आहेत या संदर्भात तुम्हाला काही कल्पना आहे का? निश्चितच की गेल्या अनेक वर्षापासून जर मुंबईच्या नजदीक कोणतं ठिकाण असेल तर तो रायगड जिल्हा येतो आणि रायगड जिल्ह्यामध्ये अनेक प्रोजेक्ट हे काही दिवसात येतील आणि त्यासाठी आधीपासूनच काही जे भूमाफी आहेत ते अगोदरपासूनच शेतकऱ्यांची कवडीमोल जागेने विक्रीला सुरुवात केली आहे। याचं उदाहरण म्हणजे आपण अनेक वेळा त्यांच्या सभेतून ते कोकणवासियाला आव्हान करीत आहेत की बाबा जी जागा आहे तुमची ती तुम्ही विकू नका, कारण जागा ही आपली माता आहे आणि पुढच्या भविष्याचं आपलं ते ठिकाण असल्या कारणाने जागा कुणीही विकू नका असे आव्हान ते नेहमी लोकांना विनंती करत असतात। मात्र अनेक वेळा शेतकऱ्यांची जागा कवडीमोल घालून त्याचा जो सरकारी नफा आहे तो भूमाफियांना भेटत असतो आणि अशाच पद्धतीने आता मनसेने ही जी पत्रकार परिषद आयोजित केली आहे जमीन परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते तिथल्या स्थानिकांना आणि नागरिकांना आवाहन करणार आहेत जमिनींसंदर्भात। एकूणच या सगळ्या माहितीसाठी अजेश तुमचं धन्यवाद।